लेखनासाठी जी आवश्यक भाषा असते ती भाषा कशी असावी. मला पुढचे 10, 20, 25 जे काही जन्म असतील आणि ते मला मिळालेच तर मला स्त्री म्हणूनच जगायला आवडेल. आणि असं ठरवलं तर आपोआप तो मोठा एक समाजात सामाजिक बदल तयार होईल. श्रोते हो नमस्कार. आजच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज अक्षरधारा या बुक गॅलरीमध्ये मी आली आहे आणि कारणही तसं खास आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं की महिला दिन स्पेशल एपिसोड आपण केला होता प्रगतिशील शेतकरी रश्मी बोराटे यांच्यासोबत. आजचा एपिसोड माझ्या एका साहित्यिक मैत्रिणीसोबत करणार. साहित्य आणि तिचा खूप जुना संबंध आहे आणि ही माझी खूप छान मैत्रीण आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मैत्री आहे. तिच्या नावावर 2 पुस्तकं आहेत. अनेक प्रथितयश मासिकात तिने संपादन केलं आहे. तिची भेट तुम्हाला मी घडवणारच आहे. ती या बुक गॅलरीतच आहे आणि तिच्यासोबत आपण खूप छान तिच्या साहित्यिक प्रवासाविषयी गप्पा मारणार आहोत. तर स्नेहा अवसरीकर तिचं नाव आहे. भेटूया स्नेहाला. स्नेहा, तुझं मनापासून स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये आणि थँक्यू सो मच. साहित्यिकाची भेट साहित्यिक गॅलरीमध्ये खूप भारी वाटतंय. आणि मंडळी, हे आहे स्नेहाचं एक पुस्तक. दुसरं पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर याचा हे दिसतच असेल मुखपृष्ठ. तर बारीक बारीक आवाज वाढत चालले. हा स्नेहा अवसरीकरचा कथासंग्रह आहे. तर एंटायर आमची ही स्नेहाची जी जर्नी आहे, साहित्यिक प्रवास, हा सगळा आजच्या या गप्पांमधनं उलगडणार आहेच आहे. स्नेहा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि खूप छान आपली मैत्री आहे. तर मला अनुष्का खरं म्हणजे याचाच आनंद होतोय की आपण काहीतरी लिहितो आणि मोकळे होतो आणि आपली एक छान खूप वर्ष आपण एकत्र काम करत होतो. अशी मैत्रीण कौतुकाने येते आणि आपल्याशी गप्पा मारते, ही मला फार छान गोष्ट. म्हणजे मला स्नेहा असं वाटत होतं की कुठेतरी ना हे ऋणानुबंध आपले कित्येक वर्षापासून, म्हणजे आकाशवाणी हा एक कॉमन दुवा आहेच. आकाशवाणीमध्ये आम्ही दोघींनी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून बरीच वर्ष एकत्र काम केलंय. फार मजा. आणि मंडळी, तुम्हाला एक गंमत सांगते. जेव्हा ड्युटी चार्ट आमचा बनायचा तेव्हा आम्ही बघायचो की इव्हिनिंगला अनुष्का बेंद्रे आणि शेजारी स्नेहा अवसरीकर, म्हणजे मग मजा. तर त्या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा आमचं ट्रान्समिशन सुरू असायचं तेव्हा मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळायचा ना, तेव्हा माझ्याहीकडे पुस्तकं असायची आणि स्नेहाकडेही पुस्तकं असायची. तो एक कुठेतरी आपण म्हणतो ना की सूर जुळतात आणि समान धागा येतो की वाचनाची आवड, भरपूर सारी वाचनाची आवड. आणि मग ती पुस्तकं तू कुठलं वाचलं, मी कुठलं वाचलं, त्यातनं सुरू होणारी ती चर्चा. आणि मग जेवता जेवता किंवा 9:30 ते 11 या दरम्यान जेव्हा मोठा कार्यक्रम दिल्लीवरून आपण सहक्षेपित करायचो तेव्हा या पुस्तकांची चर्चा. असा हा चर्चेचा टप्पा. आणि मग कालांतराने थोडंसं हिचं साहित्य क्षेत्रात पदार्पण झालं. म्हणजे आधीपासून होतच पण जास्त इन्व्हॉल्व्ह झाली स्नेहा त्या काळात. मला असं वाटतं कुठेतरी हे ते संस्कार पहिल्यापासूनचे होते का कसं, म्हणजे तुझा, कारण की मंडळी स्नेहाची डिग्री ही स्पोर्ट्स मधली आहे आणि म्हणजे खेळ आणि साहित्य हे कसं काय जुळलं? अगं, मी खूप शाळेत असल्यापासूनच खेळत होते बरं का. आणि खो खो आणि ॲथलेटिक्स आणि हे सगळे खेळ मी अगदी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पर्यंत खेळले. आणि मला असं वाटलं की हेच आपलं फील्ड आहे आणि जशी मी खेळले तसे आता आपल्या हातून एकतरी अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू घडायला पाहिजे, हे माझं अगदी ध्येय होतं त्या काळामध्ये. त्यामुळे मग मी BPED ला गेले, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, आणि घेतली डिग्री. तिथेही मी युनिव्हर्सिटीत फर्स्ट वगैरे आले. त्यामुळे मला वाटलं की चला आता आपण खेळाची शिक्षिका होणार आहोत आणि आपल्याला असं काही होणार आहे. त्याप्रमाणे मी 2 वर्ष शाळेमध्ये खेळाची शिक्षिका होते सुद्धा. मी खो खोच्या टीम तयार सुद्धा करायची. पण झालं काय की दरम्यानच्या काळामध्ये माझं लग्न झालं आणि मी पुण्यात आले. आणि पुण्यात आल्यानंतर शाळेमध्ये परत नोकरी मिळणं आणि स्पोर्ट्स फील्डमध्ये मिळणं हे माझ्यासाठी थोडंसं अवघड गेलं. मग माझे आजोबा रंगावैद्य संचारचे संपादक होते सोलापूरला. त्यांना मी भेटले तर ते मला म्हणाले की अगं तू जर्नलिझम का करत नाहीस, तू आमच्या फील्डमध्ये का येत नाहीस. आणि मग मी जर्नलिझम केलं आणि मग मी हळूहळू लिहायला लागले. आणि पुण्यात आल्यानंतर पहिलं मासिक अंतर्नाद, मी अंतर्नादमध्ये मग जॉईन झाले आणि मग मी रेडिओमध्ये आले. म्हणजे सुरुवात माझी अंतर्नादमधून साहित्याकडून झाली आणि मग मी रेडिओत ऑडिशन वगैरे देऊन रितसरपणे आपण जो एकत्र प्रवास सुरू झाला. अंतर्नादला तू कित्येक वर्ष काम केलं, त्या प्रवासाचे कसे अनुभव आहेत? फार छान अनुभव आहेत. म्हणजे आज जर मी अक्षरधाराची संपादक म्हणून काम करत असेल तर ते सगळं मी अंतर्नादमध्ये अनेक वर्ष काम करत होते म्हणून झालेलं आहे. अंतर्नाद हे मला पुण्यात आल्या आल्या पहिलं सापडलेलं आणि अत्यंत आवडलेलं मासिक. आणि मग मी लगेच
माझ्या सुदैवाने मला तिथं काम करायची संधी मिळाली. भानू काळे संपादक अंतर्नादचे होते आणि त्यांनी 25 वर्ष हे मासिक चालवलं. आत्ताशी या 2 वर्षांपूर्वी ते बंद झालं, पण त्या एका मोठ्या काळाची साक्षीदार मी होते. म्हणजे मला याचं नेहमी फार छान वाटतं की आपण नकळतपणे काम करत असतो. म्हणजे मी अंतर्नादमध्ये गेले, मी फार उत्साहाने काम करायला लागले, वेगवेगळ्या पद्धतीची कामं मी तिथं केली. पण आज जेव्हा आपण काही कोणीतरी पुढे जाऊन साहित्याचा इतिहास लिहिल, तेव्हा मराठी मासिकांच्या क्षेत्रामध्ये अंतर्नादला इतकं मोठी जागा आहे आणि त्या सगळ्या काळाचे आपण एक साक्षीदार असतो. आणि हे माझ्याकडून नकळत, म्हणजे मी हे नकळत करत गेले सगळं काम आणि त्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे अंतर्नादमध्ये मी सगळ्या पद्धतीची कामं केली. अगदी काय म्हणतात, एक मेलिंग लिस्ट तयार करण्यापासून ते लेख वाचण्यापर्यंत आणि नंतर पुढे लिहिण्यापर्यंतही. म्हणजे माझी पहिली कथा अंतर्नादमध्येच प्रकाशित झाली होती आणि तिथे मला साहित्य क्षेत्राची ओळख झाली. माझ्या खूप सगळ्या लेखकांच्या ओळखी झाल्या आणि एकूण मासिक काय असतं, ते कसं, त्याच्यामागे काय प्रकारची मेहनत असते आणि ती खोलातून घ्यावी लागते. म्हणजे खरं म्हणजे त्याच्यासाठी माझं जर्नलिझम झालं होतं, पण एक डिग्री असणं ही खूप अपुरी गोष्ट आहे. तुम्ही अनुभवाने शिकत जाता आणि मेन म्हणजे वाचन. आपण म्हणतो की आता मला वाचायचंय, पण नेमकं काय वाचायचंय, कसं वाचायचंय, कुठून वाचायचंय, हे जे प्रश्न असतात आपले, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अंतर्नादमध्ये मिळाली. कारण अंतर्नादमध्ये मला भानू काळे सगळे लेख वाचायला द्यायचे आणि मग ते लेख वाचल्यानंतर त्यामध्ये आलेले रेफरन्स, म्हणजे कोणीतरी रवींद्र पिंगे कुठल्या तरी लेखात काहीतरी लिहितायत किंवा खूप मोठे लेखक अंतर्नादमध्ये लिहायचे, अगदी भालचंद्र नेमाडेंपासून ते त्या काळात लिहिणाऱ्या सगळे अत्यंत मेनस्ट्रीम मधली महत्वाची नावं जी लेखकांची, ते सगळे लेखक अंतर्नादमध्ये लिहायचे आणि त्या सगळ्यांचं लेखन वाचत वाचतच मी माझं काम कदाचित मी थोडी घडत गेले असं मला म्हणता येईल. आपण अजूनही त्या कामामध्ये एक्सपर्ट असतो किंवा काय शिकतो असं माहिती नाही, पण आपल्याला आवड लागते, आपल्याला माहिती होते आणि कसं उभं राहतं हे मासिक ते मला खूप जवळून बघता आलं. म्हणजे तुझ्या एकूणातच साहित्य क्षेत्राच्या योगदानात अंतर्नादचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मी अंतर्नादमध्ये जर गेले नसते तर मी या क्षेत्रात कदाचित आलेही नसते. मी काहीतरी वेगळं काम शोधलं असतं आणि आपण करायचोच की, आपण आकाशवाणीत करायचो, आपण तेव्हा व्हॉइस ओव्हर करायचो, आपण बाहेर निवेदनं करायचो, पण केवढ्या तरी वेगवेगळी कामं आपण दूरदर्शनला आपण व्हॉइस ओव्हर करायचो. कदाचित मग लेखन सोडून इतर मीडियामध्ये मी जर्नलिझमच जर केलं असं मी काम केलं असतं, पण अंतर्नादमुळे मला या क्षेत्राची खूप गोडी लागली, माहिती झाली खूप खोलातून की कसं मासिक उभं राहतं, त्याच्यासाठी किती पेशन्स लागतात, काय काय श्रम घ्यावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपादक म्हणून तुम्हाला जी एक चौफेर वाचनाची विषय समजून घेण्याची, लेखकांशी कसं बोलावं, त्यांच्याकडून चांगलं लेखन कसं घ्यावं लिहून किंवा त्यांना त्यांच्या लेखनात कशी मदत करावी संपादक म्हणून. मला स्वतःचं असंच वाटतं नेहमी की संपादक हा फक्त लेखकाच्या लेखनात मदत करत असतो, त्याच्याशी मैत्री, त्याच्या लेखनाशी मैत्री करून इतर काही शक्यता आहेत का, या सगळ्या शक्यता फक्त नजरेस आणून देत असतो. तर ते सगळं काम मला, जर मी आज थोडंफार काम काही करत असेल तर त्याचा सगळ्याचा पाया म्हणून किंवा ती सगळी शिकवण मला भानू काळेंच्या अंतर्नादमुळेच घेता आली. म्हणजे हे सगळे संस्कार, सगळे जे भाषेचे तू आता म्हणतेस, साहित्याचे संस्कार, याचं कुठेतरी मूळ वाचनात आहे ना? अगदी अगदी 100%. म्हणजे आता तुझ्या बोलण्यातच उल्लेख आला की अनेक प्रथितयश लेखकांचे लेख वाचून वाचून आपण घडत जातो. तर आज कुठेतरी वाचनाचे संस्कार त्यावेळेस उपयोगी, आधीपासून आपण खूप वाचतोय आणि मग त्याची गोडी लागते असं काहीसं मला नेहमी जाणवतं जेव्हा आपल्यासारख्या लेखिका आपण बोलतो त्यांच्याशी तेव्हा. तर तुझा काय अनुभव आहे याच्यात? वाचन फार महत्वाचं आहे, प्रश्नच नाही. वाचनामुळे लेखनासाठी जी आवश्यक भाषा असते ती भाषा कशी असावी, एक्झॅक्टली ही भाषा आपली घडत जाते वाचनामुळे. वाचनामुळे तुम्हाला विषयाकडे कसं पाहावं याचे वेगवेगळे अँगल दिसत राहतात की या पद्धतीने आपल्याला एकेका विषयाकडे बघत जाता येईल. आजच्या काळामध्ये इतके विषय असतात लेखनासाठी वाचन, सगळ्या विषयातलं किमान माहिती आपल्याला वाचनातूनच करून घ्यावी लागते. अजूनही वाचन आपल्याला फार ऑथेंटिक वाटतं.
खरंय. की आपण आणि वाचलंय. आपण अशा माध्यमातून आहोत ना की जिथे वाचलं की ते हो. 100% शुअर हो. अशा याच्यात नाही. म्हणजे अजूनही व्हर्च्युअल जगापेक्षा पुस्तकात वाचणं किंवा पेपरमध्ये छापून आलेलं ऑथेंटिक आहे अगदी, ही अगदी. मानणारी आपली पिढी आहे. अगदी आपली पिढी अशीच आहे की आपण वाचलं आणि आपण समजून घेतलं बरोबर. ऐकणं पाहणं या गोष्टी तेव्हा होत्या, तेव्हा होत्या. पण त्याचं प्रमाण कमी होतं. हम्म. आपण सगळं खूप पेशन्स ठेवून, म्हणजे अजूनही तुलाही आठवत असेल की आपल्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या कुठेतरी कोपऱ्यात खिडकीत बसून, कुठेतरी वाचनात कोपऱ्यात गेलेल्या. घरात बसून लायब्ररी लावून सुट्टीत एक 25, 40, 50 खरंय, खरंय. पुस्तकं वाचण्यामध्ये आपली सगळी पिढी. म्हणजे तुला एक गंमत सांगते स्नेहा, माझ्या आजीकडे जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुझा उल्लेख आला तर हो. मी जायचो तर लिटरली आजीकडे तेव्हा गावाकडे खूप की हो. तिच्याकडे पुस्तकं नसायची पण तिच्याकडे कहाण्यांची पुस्तकं खूप असायची धार्मिक. खरंय, आणि खरंय, त्या खरंय. कहाण्या वाचून वाचूनच एक काय म्हणतात ना त्याला, ती एक लय त्याची असे ना आटपाट नगर होतं, हो, तिथे एक राजा हो. होता. म्हणजे ते एक डोक्यात आपल्या गोडी म्हणजे आणि जे ती- मिळेल ते ती आदर्शासारखं गोडी. हो. वाचत राहायचं. अशा याच्यातनं आपण नाही, आणि त्या कहाण्यांमुळे किती गोष्टी साध्य झाल्या बघ. Correct. एक तर भाषेचं वळण, करेक्ट. शब्द संपदा, हा. भाषेची लय आणि ताल. थोडक्यात तुम्ही कसं आणि- पोचवायचं. आणि त्याच्यातून असलेला मॉरल हेतू त्याच्यातला, Correct. आणि नकळतपणे संस्कार. म्हणजे आपण नुसत्या कहाण्या वाचायचो नाही. तुला आठवतं का नागपंचमीची कहाणी म्हणलं की फक्त ती नागोबा आणि ती कहाणी आणि ती गोष्ट येत नाही. ती सगळी नागोबाची मांडलेली पूजा, ती पूजा आहे. फुलं, खरंय, तो खरंय. महिना श्रावण महिना, आणि त्यावेळी ते लागले ते दिवे, ते सगळे पेटलेले, त्याचा तो अत्यंत सुंदर असा स्निग्ध प्रवाह. कुठेतरी हा, आपण त्या त्याचा तो ट्रान्समध्ये प्रकाश जातो. किती सुंदर आणि असायचा. निसर्गात कुठेतरी गेला अगदी किती गोष्टी, नाते संबंध. म्हणजे त्या पूजेत आपल्या शेजारी असणाऱ्या आपल्या आजी, आपली आई, त्यांचे चेहरे, हे सगळं इतकं आठवत राहतं. आणि हे सगळं केवळ एका वाचनातून, म्हणजे ती जी लय आपल्याला सापडलेली असते ती अजूनही आपल्या डोक्यात असते. आणि मग नकळतपणे तुम्ही जेव्हा लिहायला लागता ना, तुम्ही त्याच पद्धतीने विचार करायला लागता. तुमच्या नकळत तुमची भाषा तशी लयबद्ध होत आणि राहते. कुठेतरी तुम्ही ते वाचलेले शब्दही अगदी, तुम्हाला अगदी तिथे नकळतपणे येत सुचतात. राहतात. तर ते हे नकळतपणे खूप तुमच्या सरळ- नेणिवेमध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये सगळं आपोआप रुजत असतं. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही कष्ट घ्यावे लागत नाहीत, आणि ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणजे राहतं. आपण आज हे आवर्जून सांगितलं पाहिजे की आपण 1 तासामध्ये आपण समजा 50 रील पाहिले, ते सहजपणे पाहून होतात. अगदीच. तर आपण जेव्हा त्या तासानंतर उठतो, त्याच्यातल्या हार्डली 1-2-4 गोष्टी आपल्या लक्षात राहतात. काही गोष्टी, काही म्युझिक लक्षात राहतं, काही चेहरे लक्षात राहतात, एखादा छान असा डायलॉग असेल तर लक्षात राहतो. पण जे वाचलंय आपण, ज्या कहाण्या वाचल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या मेंदूमध्ये लख अगदी जाग्या तशाच्या असतात. तशा आठवतात. आणि हीच खरी गंमत आहे. खरं, म्हणजे म्हणजे आपण ते- अगदी- त्याचा जो परिणाम आहे ना, तो आपल्या आयुष्यभर पसरलेला असतो. वाचनाचं हे खूप खूप मोठं मोठं. म्हणजे हे कधी खूप काळ 4th-5वीत वाचलेल्या गोष्टी आहेत आणि आज अगदी, वयाच्या अगदी. या टप्प्यावर सुद्धा त्या अगदी, अगदी. व्यवस्थितरित्या आठवत पुस्तकांच्या आहेत. कव्हर सहित ते सहित सगळं आठवतात. नीट आठवत तो राहतं. वास सगळं असं खरं, फील खरं. केल्यासारखं खरं, होतं. खरं. खूप मस्त. पण स्नेहा, हा सगळा प्रवास तुझ्या विशिष्ट एका वयात सुरू झाला. असं नाही की तरुणपणापासून या सगळ्या गोष्टी नाही, सुरू नाही झाल्या. मी तुला म्हटलं ना आणि- की नकळतपणे कळत नाही तुम्ही कधी वाचायला सुरुवात करता आणि तुम्ही कधी लिहायला सुरुवात करता, तुम्ही त्याच्यावर कधी विचार करायला सुरुवात करता. ही एक प्रोसेस असते. प्रोसेस. तुमच्या जगण्याचा भाग होतो तो हळूहळू. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा, किंवा चला आता आपल्याला वेळ मिळालाय तर आपण वाचूया, एक चला कथा आपल्याला वेळ लिहूया. मिळाला तर लिहूया, मी आता एक 4 महिने सुट्टी काढते आणि कथा लेखन लिहून करते. घेते, असं नसतं होत. करेक्ट, असं ते नसतं होत. कुठेतरी वाचता वाचता किंवा काहीतरी विचार करता करता त्याचं बीज रोवलं जातं अक्षरशः. आणि मग ती कागदावरती झरझर उतरते. असं काहीसा माझा अनुमान आहे. तुला हो. काय वाटतं? नाही, मला ही खूप अवघड प्रोसेस, ही मला सांगता नाही आली, मी काय खरं. सांगणार. पण हे नक्की आहे की मी जर काही थोडंफार लिहित असले तर त्याच्यामध्ये माझ्या वाचनाचा खूप मोठा वाटा आहे. आपण खूप वाचत राहतो आणि वाचता वाचता कधीतरी आपल्याला जाणवतं की अरे आपल्याला पण काहीतरी सांगता येईल या पद्धतीचं, आणि सांगायला हवं आहे. आणि आता आपल्याला ते सांगणं भागच आहे. या स्टेजला जेव्हा मी येईन तेव्हाच मी लिहीन. आपल्याला सुचलं आणि लिहिलं असं होत नाही. पण आपण खूप वाचतो आणि आपण त्याच पद्धतीने आपली एक दृष्टी पण तयार होते. कारण तू हे पुस्तक जर बघितलंस तर तू गंमत बघ. याचं जी अर्पण पत्रिका आहे ना ती तू बघ, तुलाही मजा वाटेल आणि तुला ते सहज समजेल की पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओतल्या एकांतास अशी ही अर्पण म्हणजे पत्रिका आहे. आपण सुरुवातच ती केली होती. आपण तिथे सुरुवातच कुठेतरी ती ते केली संस्कार होती. आहेत रेडिओचे. अगदी. कारण काय आहे, मी खूप वाचलं होतं. मी सोलापूर मधली आहे, तुला माहिती आहे. मी पुण्यात आले आणि रेडिओ एकदम पुणे आकाशवाणीमध्ये यायला लागले. म्हणजे फक्त पुण्यात आले असं नाहीये. पुणे आकाशवाणीचा जो एक
चेहरा आहे, सांस्कृतिक खरंय, चेहरा आपण म्हणतो तशा एका माध्यमात मी काम करायला लागले. आणि सगळं नवीन होतं ग माझ्यासाठी. म्हणजे स्टुडिओ आपल्याला नवीन असतोच, त्याचं आपण ट्रेनिंग घेतलं होतं, आपण बोलत होतो, पण तिथं वावरणारी माणसं, त्यांच्यातले व्यवहार, आणि एकीकडे तुम्ही सगळं काय म्हणतात भल्या भाल्याने तयार करून ठेवलेलं मोठं संगीत ऐकत असतात. खूप मोठा खजिना आपल्याला खुला होता सुदैवाने. खूप भल्या भल्या थोर लोकांची तुम्ही भाषणं ऐकत असता, मुलाखती ऐकत असता, गाणी ऐकत असता. हे सगळं तुमच्यामध्ये आपोआप झिरपत असतं, कारण तुम्ही असताच ना ऐकत. आणि त्याच वेळी तुम्ही तिथली माणसं पाहत असता, तिथले व्यवहार पाहत असता, त्यांच्यातले नातेसंबंध पाहत असता, आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन तुमच्या हातून काहीतरी घडत राहतं. म्हणजे तुम्ही काहीतरी याचे चेहरे घे, त्याचा स्वभाव घे, ते गाणं घे, असं काहीतरी तुमच्या मेंदूमध्ये एक रसायन तयार होत राहतं, आणि त्याच्यातून मग आता लिहूया हे असं होतं. आणि तशाच खरं म्हणजे या छान झालं. लेखनाची पण या सुरुवात सगळ्या झाली. कथा मी जेव्हा वाचल्या तेव्हा असं एक काय म्हणतात ना, कुठेतरी एक छान आत्म आवाज आल्यासारखं वाटतं. म्हणजे मला विशेषतः ती कबुतराच्या पिल्लाची जी आहे की ती इतकी म्हणजे काय म्हणतात आगतिक असं की त्याला सोडायचंय. म्हणजे तिला त्या कापू पण द्यायचं नाहीये त्या ह्याला, आणि सोडायचं पण आहे. म्हणजे तिची जी मनाची काय म्हणतो बरोबर मनोअवस्था आहे, उलघाल आहे, ती इतकी छान शब्दात मांडली आहेस. मला ती कथा बारीक बारीक आवाज वाढत चाललेत. म्हणजे हे सगळं स्त्री साहित्य, म्हणजे स्त्रीचं जे अंतर्मनाचं सगळं मांडलंय तू त्या कथेत. खूप छान वाटतं. केवळ स्त्री असं नाहीये ते. ऍक्च्युली मला ना या सगळ्या बरोबर अजून एक छंद होता म्हण, किंवा एक आवड आहे म्हण, की बऱ्याच जणींचं लेखन ज्यांचं मी वाचलंय त्यापैकी बऱ्याच जणींना मी भेटले सुद्धा आहे. प्रत्येक मला खूप उत्सुकता असते, काय लिहिलंय, कुठून आलंय, कसं लिहिलं गेलंय, कोण आहेत या लेखिका, अशी या उत्सुकतेपणे मी बऱ्याच जणींना भेटलेली पण आहे. नंतर त्यांच्या खूप मुलाखती घेतल्या, त्याच्याकडे आपण येऊच. तर अशाच पुण्यातल्या एका लेखिकेकडे मी गेले होते. त्या लेखिका माझ्यापेक्षा जवळपास 20-25 वर्षांनी मोठ्या आहेत, आणि त्या मला सांगत होत्या की मला हे लिहायचंय, मला ते लिहायचंय. खूप छान प्लॅनिंग त्या सांगत होत्या की अगं मला अमुक एक तो विषय फार आता डोक्यात आहे माझ्या, आणि मला ते लिहायचंय, माझं हे पण काम राहिलंय, माझं तेही काम राहिलंय. असे सगळे विषय त्या अतिशय उत्साहाने सांगत होत्या. आणि बघ मी आता पुस्तकं पण मागवली आहेत रेफरन्सची, आणि ती संदर्भासाठीची पुस्तकं मी आता वाचून काढेन, आणि मग त्याच्यावर माझं काम चालेल. आणि मग मला एकदम जाणवलं की इतक्या म्हणजे तेव्हा सुद्धा जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा सुद्धा त्या 80च्या आसपास असते. मला ते फार छान वाटलं. आणि एकीकडे असं सतत त्यांचं चाललं होतं की अगं आता मला हे पटकन लिहायला पाहिजे. तर ते पटकन लिहायला पाहिजे हे वाक्य माझ्यासाठी इतकं लागणारं होतं की ही जी एक काय म्हणतात एक झटापट चालली किंवा एक शर्यत चालली की आता मला मी किती दिवस आहे हे माहिती नाहीये, पण माझ्या डोक्यात इतके विषय आहेत आणि मला ते लिहायचे आहेत. तर त्याच्यातनं ही कथा खरं म्हणजे आलेली आहे. आणि जे बारीक बारीक आवाज वाढत चालले तर तोच आहे. आणि एकूणातच मला असं वाटलं की मी पुण्यात आली आहे आणि अनेक गोष्टी मी बघतीये. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या आपण समजतो तशा नसतात. आपल्याला वरवरनं सगळं छानच दिसत असतं. म्हणजे आपण रेडिओतलं पण आपल्याला सगळं ते छान, आपण ड्युटीला जातो, आपण छान प्रसन्न गाणी ऐकवतो लोकांना आणि बोलत राहतो, आणि न पाहिलेल्या सगळ्या श्रोत्यांशी आपलं एक जमलेलं असतं गणित त्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा स्टुडिओमध्ये असो तेव्हा. पण हे इतकंच नसतं. आपल्याला बऱ्याच गोष्टी आतून चलत राहतात. खूप गोष्टी असतात ज्या बाहेरही घडणाऱ्या असतात आणि आपल्या मनातल्याच असतात. आणि जेव्हा हे सगळे बारीक बारीक आवाज तुम्हाला चलायला लागतात, टोचायला लागतात, तेव्हा मग ते बारीक बारीक आवाज वाढत चालले. आणि मग असा कथा संग्रह, ही जी एक अस्वस्थता येत राहते, ते जे एक अपरिहार्य होत राहतं की आता मी हे कुणाला तरी सांगेन. आणि जेव्हा मी रेडिओत यायला लागले होते त्या काळामध्ये माझ्या अशा कुणी फार जवळच्या मैत्रिणी वगैरे पण नव्हत्या, त्यामुळे माझ्यासाठी लिहिणं हाच पर्याय होता. आणि ते जे सगळं मला वाटणारं होतं, म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, यातले बॅकग्राऊंड जे आहे किंवा नायक म्हणून हा रेडिओच आहे. स्टुडिओतल्या एकांतात असंच म्हणलंय. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची बीज असं म्हणणार नाही, पण त्यातली माणसं, तिथल्या घटना, त्या सगळ्या खरं म्हणजे त्याचं सगळ्याच मूळ बऱ्यापैकी इथंच आहे. आणि नंतर मग मी लिहायला लागले, त्याही पलीकडचे विषय याच्यामध्ये आहेत, पण मूळ सुरुवात आणि त्याचं श्रेय हे रेडिओला द्यायला पाहिजे. कारण एकांत
खरंच आहे. मी आता तेच म्हणणार होते की हा एकांत जो आहे आणि तो एकांत केवळ सुखद नाहीये, हा. तो एकांत तुम्हाला खूप अस्वस्थ करून सोडणार आहे. म्हणजे तू अगदी एकटी असतेस स्टुडिओमध्ये, छान सुंदर गार असा एकांत असतो Correct. आणि रफीचं किंवा लताचं किंवा आपल्याकडच्या कुठल्याही मोठ्या गायकाचं एखादं गाणं असतं ते आपल्याला इतकं आतून अस्वस्थ करून सोडतं Correct. की त्या एकटेपणामध्ये, त्या एकांतामध्ये, त्या गारव्यामध्ये सुद्धा आपण काही काळ त्या गाण्यात इतके रमलेलो Involve असतो. होतो. तसे आपण बाहेर कुठं गाणी नाही होत. ऐकताना इतके होत नाही, हम्म. पण तिथे आपण असतो आणि त्या एकांतातून जी एक बेचैनी वाढत जाते, त्याच्यातले काही रंग ह्याच्यामध्ये मिसळत राहतात आपल्या लेखनामध्ये. खूप छान. म्हणजे त्या एकांताचं खरंच मी पण अनेकदा अनुभव घेतलाय की आपण काहीतरी विचार करत असतो तिथे आणि बॅकग्राऊंडला कुठलं तरी गाणं चालू आहे आणि अजून 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 म्हणजे ते थांबूच नाही असं होत राहतं. खरंच तो खूप छान एकांत आहे. तुम्हाला फक्त तुमच्या श्वासाचा आवाज येत असतो. तो एक सायलेन्स म्हणतो, त्या सायलेन्स आणि त्या श्वासावरही आपल्याला नियंत्रण ठेवायचं तोही आवाज आपल्याला तिकडे चालू. खूप रम्य. म्हणजे हे रेडिओचं खूप देणं आहे आपल्याला. अगदी 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 इतके काळ आपण तिथे काम केलं, मनापासून काम केलं, व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये रेडिओचा खूप मोठा वाटा. आणि अनेक प्रथितयश कलाकार तिथे येत होते, सगळे इतके डाऊन टू अर्थ आणि इतकं छान ते सगळा माहोल होता. तुला आठवतं का तेव्हा सृजनरंग चालू होता कार्यक्रम आणि आपण 9ची अशी अनाउन्समेंट द्यायचो बातम्याची, कारण पुढे 9:45 पर्यंत रिले असायचा आणि आपण बाहेर आलो की मग समोरनं असे रवी परांजपे येताना दिसायचे. तेच म्हणणार होते की इतके मोठे, म्हणजे रवी परांजपेंचंच काय, अनेक मोठी लोक तिथं रेकॉर्डिंगला यायची, चित्रकार होते, त्याच्यामध्ये लेखक होते, सुवर्ण काळ बघितलाय आपण त्या आणि ते सगळे असे समोरनं येणारे दिसायचे आणि आपण हरखून जायचो, अरे मी यांचं वाचलंय पुस्तक. सुधीर मोघे होते, किती लोक यायचे, बाबासाहेब पुरंदरे अनेकदा त्यांना अगदीच मोठे मोठे लोक यायचे ह्याच्यामध्ये. दुसरंही एक पुस्तक आहे, त्याच्यात तू नेहा बरोबर सहसंपादन. नेहा आपलीच माहिती. तर नेहा सुद्धा आमची आकाशवाणीतलीच मैत्रीण आहे, तर तिच्या बरोबर तू काही त्या पुस्तकाविषयी काही सांग. त्याची सुरुवात परत आकाशवाणी. सगळी बीजे तिथेच आहेत. आम्ही ना आकाशवाणीमध्ये असताना मी, स्वाती आणि नेहा, तुला माहिती आहे आपल्याच मैत्रिणी सगळ्या, आम्ही एक ऋतू क्रिएशन म्हणून आमची एक ऍड एजन्सी होती आणि मीच ती चालू केली होती. आणि आम्ही तेव्हा स्पॉन्सरशिप खूप असायची, रेडिओने घ्यायचे प्रोग्राम, तर आपण असे काहीतरी स्पॉन्सरशिप घेऊन प्रोग्राम करू असं आम्हाला वाटलं होतं. आणि त्यामुळे मग आम्ही आमच्या ऋतू क्रिएशन तर्फे एक कार्यक्रम आम्ही आखला होता की सेलिब्रिटी संडे असं त्याचं नाव होतं. आणि थीम अशी होती की दर रविवारी एका सेलिब्रिटीच्या घरी जायचं, त्याच्या घरी होणारा पदार्थ, त्याची रेसिपी त्या सेलिब्रिटीने सांगायची आणि त्याचा सगळा प्रवास त्याच्या क्षेत्रातला. मग त्याच्यामध्ये सगळे होते, चित्रकार होते, गायक होते, संगीतकार होते, गीतकार होते, लेखक होते, असे बरेच भाग आम्ही त्याचे केले. तर त्यापैकी एक भाग अशोक पत्कींवरचा होता. आणि अशोक पत्की तेव्हा इतके लोकप्रिय होते कारण त्यांचे टायटल सॉंग्स, मालिकांची टायटल सॉंग, त्यावेळी जर 5 मालिका चालू असतील तर त्यापैकी 4 टायटल सॉंग हे पत्की काकांचे होते. आणि फार छान ते बोलले. ती मुलाखत खूप सुंदर झाली आणि रेडिओवर आमच्या त्या सेलिब्रिटी संडे भागामध्ये एका अशोक पत्कींची मुलाखत ती वाजली गेली आणि खूप लोकांनी ती ऐकली, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ही मुलाखत प्रसाद मडेरीकर नावाच्या आमच्या एका मित्रांनी ऐकली होती आणि तो इत्यादी नावाचं जे एक मासिक होतं ते मनोविकास प्रकाशनाचं हाऊस मॅगझिन होतं ऍक्च्युली. तर त्यांनी ऐकली होती ती मुलाखत आणि प्रसादला सहज विचारलं की अरे तुझं आहे ना मासिक, तर आम्ही घेतली अशोक पत्कींची मुलाखत आणि आपल्याला ती त्या मासिकात घेता येईल. कारण मला खूप उपद्व्याप, म्हणजे मला सतत असं काहीतरी करत राहायचं, मला आजही असं वाटतं. तर त्यामुळे मी त्याला ते सहज विचारलं, तर त्याला आवडली ती कल्पना आणि त्यांनी मुलाखत वाचली. आम्ही ती लिहून दिली त्याला ती आवडली मुलाखत आणि ती मुलाखत त्या मासिकामध्ये प्रकाशित झाली. आणि मग मनोविकासनेच मला विचारलं की अगं तू मग अशोक पत्कींचं चरित्र करशील का. मग मी म्हणलं हो, म्हणजे मला काही प्रश्नच नव्हता. अगं मी इतके दिवस फक्त लेख लिहित होते किंवा कथा माझ्या काही लिहून झाल्या होत्या, पण एक पुस्तक आपण लिहायचंय आणि हे पुस्तक माझं अशोक पत्कींचं पुस्तक हे पहिलं आहे, हे दुसरं पुस्तक आहे. तर त्यावेळी मी प्रसादला लगेच हो म्हणाले आणि मग मी माझ्याबरोबर नेहाला घेतलं. नेहा आणि मी मग आम्ही एकत्रपणे ते पुस्तक आम्ही लिहिलं. फार छान त्या पुस्तकाच्या आठवणी आहेत कारण आम्ही मुंबईला जायचो, आठवड्यातनं 2दा सुद्धा जायचो आम्ही. मुंबईला गेलं की लगेच माहीमला पत्की काकांच्या घरी जायचं आणि मग आजीवासन स्टुडिओमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग असायचं. मग ते कारमध्ये जाता जाता बोलत राहायचे. मग स्टुडिओमध्ये आम्ही ते प्रत्यक्ष पाहायचो त्यांचं रेकॉर्डिंग आणि
तिथल्या मधल्या वेळामध्ये मग परत ते बोलायचे. आणि त्या स्टुडिओमध्ये जाणं हा सुद्धा आमच्यासाठी खरंच आहे. इतका आनंदाचा भाग होता, कारण तिथे सुरेश वाडकर प्रत्यक्ष गाताना आम्ही पाहिले, किंवा बरेच त्या काळामध्ये स्वप्नील बांदोडकर गात होते, बरेच लोक अगदी नवीन नवीन होते आणि ते किंवा जुने मोठे गायक सुद्धा ते प्रत्यक्ष त्या स्टुडिओमध्ये गाताना पाहणं आणि पत्की काकांचं त्याच्यावर चाललेलं काम, त्यामुळे आम्हाला एकीकडे त्यांचं काम पाहता येत होतं आणि त्यांच्याशी बोलताही येत होतं. किती छान. आणि हो, तो फार अगं इतका विलक्षण आहे. सुंदर अनुभव आहे. तू म्हणजे सांगतेस तरी काका अगं हो, म्हणजे लिहिणं ही एक फार छोटी गोष्ट असते. हे सगळं अनुभवणं ही एक खूप त्याच्यानंतर मोठी गोष्ट आहे. त्याच्या अलीकडे पलीकडे आपण पुस्तक लिहिण्यासाठी जी धडपड करतो, Correct. जे ऐकतो, जे वाचतो आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना, तो आहे. इतका मोठा आहे खरं म्हणजे. Correct. त्यामुळे मग आम्ही दोघींनी असं जवळपास वर्षभर मुंबईला जाणं येणं केलं आणि पत्की काकांशी बोलत राहिलो. मग पुन्हा पुन्हा ते लिहून काढणं, रिराईट करणं, या सगळ्या पुस्तकांची प्रोसेस आम्ही दोघींनी एकत्रपणे केली. आमच्या दोघींसाठी हा फार छान भाग होता, कारण आम्ही 3.5-4 तास लागतात पुण्याला यायला, तर आम्ही गाडीमध्ये अखंड आम्ही हेच बोलायचो की पत्की काका कसे बोललेत आणि आपल्याला ह्याच्या पुढे आता काय करायचंय आणि कोणाकोणाला भेटेल, कारण त्या निमित्ताने आम्ही पत्की काकांच्या बरोबर काम करणाऱ्या अनेकांना सुद्धा भेटलो. त्याच्यामध्ये अगदी देवकी पंडित पासून त्यांनी ज्या ज्या मालिकांचं संगीत केलंय, किशोर कदमला आम्ही भेटलो असेल, देवकी पंडित, वैशाली सामंत, बऱ्याच जणांना, म्हणजे पत्की काकांनी किती लोकांबरोबर काम केलंय, आनंद बोडकांना आम्ही भेटलो. त्यामुळे हे सगळा अनुभव आमच्यासाठी इतके छान होते. त्याच वेळी रेडिओ ड्युट्या करत होतो, त्यामुळे पत्रिकांची गाणी सतत ऐकायचो. आणि मग ज्या दिवशी, म्हणजे मला अगदी आठवतं, आम्ही मुंबईहून आलो की दुसऱ्या दिवशी जर ड्युटी असेल तर आम्ही पत्रिकांची गाणी ऐकायचो. बरोबर आहे. आणि मग ते निवेदन सुद्धा इतकं छान व्हायचं, अगदी मजा, म्हणजे तो इतका आनंदाचा काळ होता. आणि खरं सांगायचं ना तर ते पहिलं पुस्तक होतं आणि आमचा उत्साह इतका मोठा होता की पुस्तकाचे जे बाकीचे व्यवहार असतात त्याकडे आमचं लक्षही गेलं नाही. आम्ही ते पुस्तक लिहिलं आणि आमच्या सुदैवाने त्याचं संपादन कविता महाजननी केलं. कविता महाजनी इतकी मोठी संपादक आणि खूप चांगली नजर असणारी होती, आणि तिच्या नजरेखालून गेल्यानंतर तिने जेव्हा आम्हाला हे छान झालंय तुमचं लेखन असं सांगितलं, तेव्हा तो आम्हाला अगदी कृतार्थ, खूप इतका आनंद झाला होता आम्हाला. आणि ते पुस्तक फार छान, त्याचं प्रकाशनही फार उत्तम झालं, खूप चांगले लोक आले होते त्या प्रकाशनाला. आणि त्यावेळी लोकसत्तामध्ये खूप मोठा लेखही त्याच्यावर लिहून आला होता. फार खूप 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 छान आमचा तो अनुभव आहे. अशोक पत्कींच्या बरोबरचं काम हा खूप मोठा अनुभव आहे. मगाशी स्नेहा तू बोलता बोलता म्हणाली की मला खूप काही गोष्टी अजूनही करायच्यात आणि करायलाही खूप आवडतं. आता हा जो सगळा जर्नी आहे, आता आपण अशा आयुष्याच्या या टप्प्यावर आहोत, या वयाच्या टप्प्यावर आहोत की जिथे कुठेतरी आपल्या मैत्रिणी निवृत्तीची भाषा बोलतात आणि तू एकदम म्हणतेस की मला हे करायचं, मला ते करायचंय. तर तू आपल्या महिला दिनानिमित्त आपल्या मैत्रिणींना काय सांगशील की काही सुरुवात करायला वयाची वगैरे काही अट नसते, पण खूप बायकांच्या डोक्यात. मी तुला मध्येच सोडते अनुष्का, कारण मला पटकन एक सांगू तुला सांगू का, मला ना बेसिकली महिला म्हणजे आपण स्त्री असणं हेच माझ्यासाठी इतकं आनंददायी आहे. मला पुढचे 10, 20, 25 जे काही जन्म असतील आणि ते मला मिळालेच तर मला स्त्री म्हणूनच जगायला आवडेल, कारण इतकी छान आहे ही सगळी स्त्रीची घडण, इतकी ऊर्जा असते तिच्यामध्ये. आणि म्हणजे आपण एकावेळी अनेक टास्क केलेत, म्हणजे गाणी पण लावली आहेत, घड्याळाकडे पण बघितले, सायमल्टेनियसली लिखाण पण केले, लोकांशी पण रेडिओनी पदरात टाकलेला आहे आपल्या. आणि काम सोडून दे ग, म्हणजे बाहेर लेखन वाचन करणं किंवा रेडिओत काम करणं, दूरदर्शनला काम करणं किंवा वेगवेगळ्या प्रकाशनात मी कामं केली. खूप लोकांच्या मुलाखती मी घेतल्या, म्हणजे 100 पेक्षा जास्त, खूपच त्यापेक्षाही जास्त मुलाखती असतील. तर हे सगळं आपल्या कामाचा भाग आहे. शिक्षिका होते मी, तेही तुला मी सांगितलं सुरुवातीला. पण ना याच्या पलीकडे पण जे एक बाई पण असतं ना, ते त्याच्याबद्दल मला फार काय म्हणतात, एक जिव्हाळा वाटतो, मला फार आनंद. बघ ना, एखादी बाई अगदी साध्यात साधी, अगदी छोटी बाई की जिच्याकडे बाबा फार अगदी कुठलं तरी कलात्मक गुणधर्म नसतील, अशी बाई सुद्धा एखादा सण येतो, ती तुळशीबागेत जातीये, ती मनसोक्त खरेदी करतीये. किती आनंद आहे या गोष्टीमध्ये, किती ऊर्जा असते. बारीक बारीक गोष्टींमधला आनंद घेण्याची जी वृत्ती असते ना बाईमध्ये, आणि जो एक जगण्यातला चिवटपणा असतो, किती आपल्याला काही संकट कमी आली का सांगतो, त्रास कमी झाले का, म्हणजे आपण फार छान सांगतो की रेडिओने आपल्याला खूप आनंद दिला. पण तू ही गोष्ट लक्षात घे की जेव्हा मी 5ला मॉर्निंग ड्युटी करायची त्यावेळी आपण 5ला स्टुडिओत असायचो. त्याच्यासाठी त्याच्या अगोदर मी घरात निघायचे, मी 3
वाजता उठायची मी खरंय. 3 वाजता उठायची. मी सगळा स्वयंपाक करायची, सकाळ पुरता का होईना सगळा स्वयंपाक करणार. मग रेडिओत येऊन ती मॉर्निंग ड्युटी करायची, परत घरी जायचंय, मुलीला शाळेत सोडायचं आणि अंतर्गातमध्ये जायची आणि घरी जायची. ही सगळी ऊर्जा येते कुठून बरं? बाईपणाची बाईपणाचीच. कारण मला खूप करायचं, जे मी तुला मगाशी म्हणले ना की इतक्या गोष्टी खुणवत राहतात, किती छान कामं करतात बायका, वेगवेगळ्या गोष्टी. आणि सकारात्मकता ही आहेच मोठी. आणि मला वाटतं की या सगळ्याचा बेस परत कुठेतरी वाचनाशीच येतो. कारण तुम्ही वाचनातून समजून घेण्याची गोष्ट जी असते ना, माणूस म्हणून, जगणं म्हणून, आयुष्य म्हणून, ती आपल्या आसपासच्या सगळ्या माणसांना समजून घेण्याची जी एक कुवत असते, जी वृत्ती असते ना, ती तुमची वाचनातून घडत जाते. खरंय खरंय. खूप गोष्टी वाचनातून नकळतपणे होत राहतात. तुमची दृष्टी बदलते, तुमची विचार पण करण्याची अगं पद्धत आताचं जग बदलते. इतकं व्हर्च्युअल आहे की मुलांना इतकं पटकन वाचण्यापेक्षा ई बुक्स वाचण्यावरती त्यांचा भर असतो. किंवा आज घरातही आपण किती पुस्तकांची खरेदी करायचो. खरंय. आपली पुस्तक भेशीची संकल्पना होती, हो, त्याच्यावर एक वेगळा हो. एपिसोड होऊ शकतो हो. खरं तर. पण तेव्हा आपण महिन्याला मला वाटतं 1,500-2 हजाराची नुसती पुस्तकं घ्यायचो आणि त्याच्यावरती चर्चा करायचो. पण आज घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप दुर्मिळ होत चालल्या. तर तुला काय वाटतं की ह्या व्हर्च्युअल जगातनं मुलांना बाहेर पडण्यासाठी आपण पालक म्हणून काही प्रयत्न केले पाहिजे का साहित्य त्यांच्या पुढे कमी येत आहे? तू काय विचार करतेस? खूप हा मोठा विषय खरंच आहे. मोठाच आहे, म्हणजे खरं मान्य आहे. पण एक काय आई करायला म्हणून तुला काय लागेल? वाटतं? हे बघ, मुळात हा विषयच खूप मोठा आहे. वाचनासाठी काय करायला लागेल, या नव्या पिढीने वाचावा म्हणून काय काय करता येईल याच्यासाठी भले भले लोक बोलतायत. अगं खूप चर्चा होत आहेत, खूप त्याच्यावर काय म्हणतात, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार वेगवेगळे मांडतायत, उपक्रम राबवले जातात वेगवेगळे त्यासाठी उपक्रम आता. राबवले जात आहेत. पण मी तुला सांगू का, ठीक आहे तुम्ही मोबाईलवर वाचा, तुम्ही वेगळ्या वेगळ्या किंडलवर वाचा, वाचन महत्वाचं आहे असं आता आपल्याला इथपर्यंत आपण आलोय. हे अगदी अपरिहार्यच आहे, अपरिहार्य. मला असं वाटतं की वाचन, पुस्तक खूप गरजेचं आहे. पुस्तक घेऊनच वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या स्तरातनं काम करायला पाहिजे. म्हणजे शाळेतनं काम व्हायला पाहिजे. आपल्या वेळी लायब्रऱ्या होत्या शाळेमध्ये, आता कुठं असतात बरं लायब्ररी असतात. हो ना, आता आता किती नसतातच जातात अगं. त्याला माहिती नाही. म्हणजे आता कंपल्सरी प्रायोरिटी होतं आपल्याला. कंपल्सरी म्हणजे ऑफ तासाला, मला आठवतं आमच्या शाळेमध्ये ऑफ तासाला बाई पुस्तकांची पेटी घेऊन यायच्या, गठ्ठा घेऊन यायच्या आणि प्रत्येक जण त्या हौसेने पुस्तक वाचायचं. आणि तुझ्याकडचं पुस्तक पुढच्या वेळेस मला हवंय हेही आवर्जून सांग. अगदी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपल्या काळात गुगल नव्हतं. गुगल त्यामुळे आपल्याला सगळे प्रश्न, सगळा अभ्यास, सगळ्या गोष्टी या आपण वाचायचो. आपल्याला सगळं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं उत्तर हे पुस्तकात मिळेल अशी ती पिढी आणि असा तो सगळा काळ होता. आता आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गुगल देईल, एका मिनिटात मिळेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ बघायची गरज नाही. 1 सेकंदामध्ये ते पाहिजे ते उत्तर मिळवू शकता. मला खरं खूप वेळा असं सांगावं असं वाटतं की शाळेतले प्रोजेक्ट ते कंपल्सरी का बरं पुस्तक वाचूनच लिहावेत, असं होत नाही होत. असंही होत नाही. अगं मला ना एक गोष्ट माझ्या सगळ्याच शाळांमध्ये मागे डायरी असायची बघ शाळेची, आणि सगळ्या सूचना डायरीत लिहून ये. छोटी गोष्ट आहे, ती क्षुल्लक गोष्ट आहे, पण कसं बदलतं बघ हळूहळू. तर आता तशी डायरी असत नाही, आता व्हॉट्सअप ग्रुप आणि शिक्षक सगळ्या सूचना पालकांना व्हॉट्सअपवर पाठवतात. किंवा मुलांचा अभ्यास घरचा अभ्यास आपल्याला आठवतं का, शेवटी लिहून द्यायचं शेवटच्या तासाला, आणि आपण धडपडत भरभर लिहून घ्यायचो. आता काय होतं, एका जरी मुलांनी लिहिलेला असला तरी शेजारचा मुलगा म्हणतो हे तुम्हाला फोटो काढून पाठव. हे जे वाढलंय ना, या गोष्टींचा खूप परिणाम, म्हणजे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की ही सगळी जबाबदारी शिक्षकांनीच घ्यावी, पण ना ही जी अपरिहार्यपणे झालंय की व्हॉट्सअप ग्रुप कंपल्सरी. तुम्ही शाळेत जाताय ना, तुम्हाला एकदा तुम्ही व्हॉट्सअपसाठी आणि एक ग्रुप बघण्यासाठी फोन हातात घेतला की तुम्ही तिथल्या तासाची निश्चिंती. मुलं काय करतात की तुम्हाला फोटो पाठव, मग ते फोन मागतील. कारण काय, अगं माझा अभ्यास आलाय ना फोनवर, या ज्या गोष्टी या तुम्ही कसं त्याच्यावर सगळ्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा. मग तुम्ही काय आता हल्ली म्हणतात की तुम्ही ती काय करा की स्क्रीन टाइम कमी करा वगैरे वगैरे. या सगळ्या मला वाटतं कदाचित ह्याच्यावरती पण पुढे काळात शिबिरं होणार आहेत. आत्ताच आत्ताच लोक म्हणतात की स्क्रीन टाइम कसा कमी करायचा याच्यावरती शिबिरं घ्या. त्यामुळे या ना ह्या सगळ्या प्रचंड वेगामध्ये हे जे काही बदलत चाललंय, त्यात काही तुझ्या माझ्या सारख्यांना काहीच करण्यासारखं. आपल्या पुरता विवेक आपण जागा ठेवायचा आहे.
आपल्यापुरतं आपण आपल्या घरापुरतं तरी निदान आपण या सगळ्या गोष्टींना कितपत आळा घालता येईल ते बघूया. आपण अजून आपल्या गोष्टींवर आपण ज्या पद्धतीने वाढलोय त्या वाढण्यावर आपण विश्वास ठेवूया आणि आपण नव्या माध्यमांना थोडंसं आपलंसं करूया. आणि केलाच आहे आपण तो बदल, आणि तो करतोच ऍक्सेप्ट आपण. केलाय. म्हणजे तो करतोच वाचनातून आज डिजिटल पासून इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत आपण सगळे फायदे- बदल डायजेस्ट केले. अगं, फायदे खूप झाले, खूप झाले. फायदे खूप आहेत. आधी एलपी वरती ट्रान्समिशन आणि आता एका क्लिकवर ट्रान्समिशन, केवढा फरक होता. जगभरातली गाणी तुम्ही केव्हाही ऐकू खरंय. शकता. जगभरातल्या सगळ्या लेखकांना तुम्ही सहजपणे कधी बघू शकता, वाचू शकता. सगळं लेखन, याचे फायदे केवढे झाले. त्या फायद्यांकडे बघायचं, त्यातले जास्तीत जास्त फायदे होणारे किंवा जे काय म्हणतात जास्तीत जास्त सजीव आणि सकस असं जे आहे ते आपण ऍब्झॉर्ब करणं, आपण शोषून घेणं आणि शक्यतो हा सगळा कचरा आपल्यापासून आपल्यापुरतं दूर ठेवायचा प्रयत्न करणं, इतकंच आपण करू शकतो. ही काही निराशा नाहीये, पण या काळासमोर आपण त्या त्या काळानुसार बदलत ठेवणं, राहणं तसं आपण या माध्यमासाठी नाही का वापरत. आता हे बघ, पुस्तक मी लिहिलंय ते हाती लिहिलंय, प्रिंटवर माझा विश्वास आहे. आपण पहिल्यापासून बोलतोय की वाचन आणि प्रिंट आणि लेखन यावर आपला विश्वास आहे. पण जेव्हा मला माझ्या पुस्तकाला बद्दल काहीतरी सांगायचंय, मला माझं पुस्तक पोहोचवायचं, तेव्हा आपण परत या सोशल माध्यमाचा मीडियाचा उपयोग करू. आणि विक्रीसाठी सुद्धा आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तेच म्हणलं की त्याचे फायदे खूप जगभरात आहेत. कुठल्याही कोपऱ्यात तुझं पुस्तक आज जातं. अक्षरशः हे सगळे आता आपण आज हे जे काही तू करतेयस युट्यूब, हे जगभरातले लोक पाहत आहेत. हे तुला या माध्यमाशिवाय शक्य नव्हतं. नाही. त्यामुळे ते आपण याचे खूप digest फायदे आहेत. त्याला आपण छान प्रतिसाद अगदी, दिला, मी तुला आत्मसातही म्हणलं ना की यातलं जे सकस आहे ते आपण घेतलंय. आपल्यासाठी ऍब्झॉर्ब करणं, आपल्याकडे शोषून घेणं आणि त्याच्यातला जो कचरा आहे किंवा जे निकृष्ट दर्जाचं आहे ते बाहेर ठेवणं, एवढी जाणीव आपण जर आपल्या मुलांना देऊ शकलो तर यातनं काही फार बिघडेल असं मला वाटत नाही. किंवा जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागणारच आहे, पण आपण आपल्यापुरते निदान काही नियम आपल्यासाठी आपल्या पुरते घालून घेतले तर बदल होऊ शकतो. काहीतरी आपल्यासाठी करू आणि प्रत्येकाने असं ठरवलं तर आपोआप तो मोठा एक सामाजिक बदल तयार होईल. नक्कीच. तुझ्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक जाता जाता उल्लेख आहे की स्नेहा इज इक्वल टू खूप साऱ्या मुलाखती. तर त्या पैलूविषयी सांग, कारण की तू इतक्या लोकांच्या मुलाखती घेतल्यास आणि त्या इतक्या प्रथितयश लोकांच्या, आज पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर जाऊनही तू हे काम करतेस. तर आय नो की त्याचा अभ्यास आता पुन्हा एकदा वेगळ्याने बोलायला नको की वाचनातूनच येतो, अगदी पण त्याची सगळी तयारी आणि त्याला तू कशी सामोरी जातेस, तर ते मी तुला सांगू का, मला आता तुम्ही मुलाखती घ्या अशी म्हणून काही संधी वगैरे दिली नव्हती. माझी सगळ्यात पहिली मुलाखत मी अंतर्नादमध्ये असताना घेतली होती आणि ती मेघना पेठेची होती. त्यावेळी मेघना पेठेनी कुणालाही मुलाखत दिली नव्हती. ती पहिली मुलाखत तिने मला दिली होती आणि ती इतकी मोठी लेखिका त्या काळात होती. अजूनही तिच्या नावाचं ग्लॅमर इतकं मोठं, ती लेखिका म्हणून अजूनही खूप मोठी लेखिका आहे. आता हे तिनेच मला परवानगी दिली अरे तुरे करण्याची, म्हणून मी तिच्याबद्दल अरे तुरे म्हणते, अदरवाईज त्या मोठ्या आहेत. तर मी तिची मुलाखत मला का घ्यावीशी वाटली, परत तेच आहे की मी तिची 2 पुस्तकं आली होती, हंू सकेला आणि आंधळ्याच्या गाई. आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मला प्रचंड उत्सुकता असते. मला खूप कुतूहल असतं की हे कसं लिहिलं गेलं, काय याच्या मागे असेल. आणि या कुतूहलातूनच किंवा या उत्सुकतेतूनच मला खूप समजून घ्यावंसं वाटतं. मला लोकांना भेटायला खूप आवडतं, मला लोकांची गप्पा मारायला प्रचंड आवडतात. आणि त्याच्यासाठी ते कोणी मोठे लेखक किंवा कोणी मोठ्या कार्यक्षेत्रातले असावेत असं नाही. मी अगदी लहान सहान छोट्या छोट्या माणसांची, आसपासच्या जवळच्या माणसांची सुद्धा मला एकूणच गप्पा मारणं, समजून घेणं प्रचंड कुतूहल वाटत राहतं. आणि मग यातून मला तो एक सापडला की आपल्याला हे करायला आवडतंय, आपल्याला मुलाखती घ्यायला आवडतात. आणि मग मी मेघना पेठेची मुलाखत घेतली, ती प्रचंड वाचली गेली, त्याला खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला. आणि अज्ञान असतं, म्हणजे मला माहिती नव्हतं, मी कुठलाच अभ्यास केला नव्हता की काय मुलाखत असते, ती कशी घ्यायची असते. मी तिचं पुस्तक वाचलं, मला जिथे जिथे तिला मला जाणून घ्यायचं होतं तसेच प्रश्न मी तयार केले, तिला ते सुदैवाने आवडले आणि ती मुलाखत झाली. आणि त्याच्यानंतर तो एक काय म्हणू, एक सिलसिला, मग मी खूप लोकांच्या मुलाखती घेत राहिले. आता गेल्या वर्षीपर्यंत माझं ललित मासिकामध्ये सदर होतं दशकातले लेखक म्हणून. त्या ह्याच्यामध्ये मी या दशकात लिहिणारे आजचे जे महत्त्वाचे लेखक आहेत अशा सगळ्या जवळपास लेखकांशी, म्हणजे अगदी गणेश मतकरी, प्रणव सगळे, ऋषिकेश गुप्ते, मनस्विनी, लता रवींद्र,
सोनाली नवांगुळ असेल, किरण गुरव, कृष्णात खोत ज्याला आत्ता अकादमी मिळाली, अशा सगळ्या लेखकांच्या मी खूप दीर्घ मुलाखती त्याच्यामध्ये मला घेता आल्या. आणि याचं फक्त एकच आहे की मला उत्सुकता वाटते प्रचंड. मला वाचावंसं वाटतं. या सगळ्यांचं बऱ्यापैकी सगळं लेखन मी वाचलं आहे आणि मला जी उत्सुकता आहे तीच माझ्या प्रश्नातनं दिसत राहते. आणि आता प्रगट मुलाखतीचे पण खूप सारे कार्यक्रम करतेस, म्हणजे होतात तेही. परत ती पण आपल्याला रेडिओचीच देण आहे की आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स रेडिओने दिला, आपल्याला मोठ्या स्टेजवर बोलण्याचा कॉन्फिडन्स रेडिओने दिला आणि माझ्या सगळ्या मुलाखतींना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स येत गेला आणि त्याचं आता पुस्तक पण येईल. ते पुस्तक पण माझं होईल नक्कीच. खूप भारी. म्हणजे स्नेहा, तू सगळ्यांच्या मुलाखती घेतेस, आज तू माझ्यासाठी मुलाखत दिलीस, खूप भारी वाटतंय. म्हणजे मुलाखत नाही केली आपण, म्हणजे गप्पा म्हणूया आपण त्याला. मला तुला खूप धन्यवाद दिले पाहिजेत. कारण काय असतं ना की इतर कोणीतरी आपल्याला सांगणं की छान झाली आहे मुलाखत, छान झाली आहे कथा, आणि आपल्या एका जवळच्या मैत्रिणीने आपलं कौतुक करावं किंवा आपल्याशी बोलावं असं तिला वाटतंय आणि ती खूप उत्सुकतेने आपला प्रवास समजून घेते. आपलं काहीतरी छोटं मोठं कुठेतरी तो धागा आहेच ना आपला, की आकाशवाणी हा धागा आहेच. आणि माझंही चॅनल जेव्हा सुरू झालं तेव्हा तू आवर्जून त्यातले बदल सुचवलेस. पहिल्यापासून तू त्याची माझी दर्शक आहेस. तर त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं की साहित्य क्षेत्रातला एपिसोड करताना स्नेहाशिवाय मजा नाही. म्हणून आज ही इतकी छान, मला पण खूप छान वाटलं, दिलखुलास गप्पा आपल्या झाल्या. तर खूप मस्त वाटलं. मुलाखत असं म्हणतात येणार नाही, आपण भेटलो तेव्हा आपण असंच बोलतो. खरंय. आणि अशा तासन तास गप्पा आपण स्टुडिओच्या बाहेर, आकाशवाणीच्या बाहेर, रस्त्याच्या कडे, जिथे भेटेल तिथे सुरू व्हायचं. सो खूप मस्त वाटलं स्नेहा. तुझ्या पुढच्या कारकिर्दीला खूप साऱ्या शुभेच्छा अनुस्मे चॅनल कडून. आणि अशी छान लिहित राहा, आम्हाला पुस्तकं देत राहा आणि आम्ही वाचत राहू. वाचाल तर वाचाल, या गॅलरीत बसून आपण दुसरं काय सांगणार. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला ही मुलाखत म्हणजे या गप्पा आमच्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि स्नेहाची ही पुस्तकं ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत, तर ती सुद्धा तुम्ही जरूर वाचा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात. अनुष्का, मला एकच गोष्ट सांगायची आहे या एपिसोड संपवण्यापूर्वी. ती म्हणजे सध्याचं माझं काम. सध्या मी अक्षरधारा या ज्या बुक गॅलरीमध्ये आपण आहोत त्याचीच दिवाळी अंकाची संपादक म्हणून काम करते. आणि माझ्यासाठी तुझ्या लक्षात आलं असेल की इथे रोज हजारो पुस्तकं आहेत माझ्या आसपास आणि इथे येऊन नुसतं बसणं, वेगवेगळ्या लेखकांना वाचणं आणि एक सुंदर आठवडेकरांनी उभी केलेली गॅलरी आणि खूप आपल्याला हक्काने ती इथे येता येणं ही किती छान गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळे आपण अक्षरधाराचे पण आभार मानायला हवेत की त्यांनी आपल्याला इथे जागा दिली आहे आणि छान माहोल दिला. त्यांचा माहोल आपण वापरलाय. खरंय. लेखकांच्या सानिध्यात आणि लेखिकेशी गप्पा असा खूप छान योग आज साधून आलाय. तर पुन्हा भेटूयात अशा नवीन एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी अनुष्का आजच्या एपिसोडमधून आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.